शिक्षण समन्वय संघ की ओर से महाराष्ट्र भर में आंदोलन किया जा रहा है। अकोला में भी इस तरह का आंदोलन संगठन की ओर से किया गया, जिसमें मांग की गई कि बिना वेतन काम करने वाले शिक्षकों को सरकार की ओर से जल्द वेतन लागू किया जाए। आंदोलनकारियों के अनुसार पिछले कई वर्षों से माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय स्तर पर कई टीचर बिना पगारी कार्यरत है। हालांकि सरकार ने उन्हें वेतन देने का वादा किया है, लेकिन अभी तक इस पर अमल नहीं हुआ है। इसलिए सरकार ने उनकी जल्द से जल्द समस्या को हल करना चाहिए। शिक्षक समन्वय संघाचा शिक्षण समन्वय संघाचे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। याचं कारणही महत्त्वाचं आहे। अनेक वर्षापासून बिना वेतनाने काम करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, खरं तर या शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळायला पाहिजे, परंतु तरसू शासन अनुदान देत आहे। आपण पाहिलं की काही 20% शाळा आलेले आहेत, ज्युनियर कॉलेज आले, काही 40 वर, काही 60 वर, परंतु प्रत्येक वर्षी त्यांना टप्पावाढ देणं सुद्धा गरजेची आहे। जसे 1 जानेवारी 2024 पासून पुढील टप्पा देणं गरजेचा होता, पण सभागृहामध्ये शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी सांगितलं की आम्ही हे अनुदान देऊ, परंतु डिसेंबर मध्ये अनुदान देऊ, जून महिन्यापासून। पण सगळ्या शिक्षक आणि सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की डिसेंबर मध्ये देण्यापेक्षा शासन निर्णय हा ताबडतोब या येणाऱ्या कॅबिनेट मध्ये निघायला पाहिजे। कारण आतापर्यंत खरोखर यांचा एक ताप झालेला आहे या शिक्षकांचा, आणि त्यामुळे आता वाट पाहणं फार कठीण चाललेलं आहे। आणि त्यामुळे हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे। पाथरीमध्ये आमचे शिक्षक आमरण उपोषणाला बसले, त्यांचा 5वा दिवस आहे, आणि म्हणून शासनाने, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा साहेबांनी यांनी लक्ष देऊन ताबडतोब शिक्षण मंत्र्याकडे याची नोंद घ्यावी आणि शासन निर्णय ताबडतोब काढावा। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अकोला से गुलाम मोहसिन की रिपोर्ट।